ह्या मंगळसूत्राची खरी हक्कदार आता दुसरीच असणार आहे. पारू. साखरपुड्याच्या दिवशी पारूच्या मंगळसूत्राचं सत्य अनुष्काला कळणार. भावनाची खरी ओळख समजल्यामुळे सिद्धूचं मन सुखावणार. त्या मुलीचं लग्न पुणे याच पॅलेसमध्ये का? हो. हा माझा लहान भाऊ सिद्धिराज आणि ही माझी मोठी नणंद भावनाताई. म्हणजे मी एवढा जीव तोडून तुला सांगत होते मला दळवींच्या कार्यक्रमाला जाऊ दे म्हणून. किती ओरडला होतास माझ्यावर, भांडलास माझ्याशी, वाटेल ते बोललास मला. आणि ते हे काय आहे सगळं? हं? एवढा छान नटून थटून आलायस. संसार दोघांचा असतो जानू. दोघांनी एकमेकांना सांभाळायचं, दोघांनी एकमेकांची मदत करायची असते. ईशा नको, तू आलास. तू खरंच आलास. खरंच थँक्यू सो मच. तुला कल्पना नाहीये मी आता किती खुश आहे. तुला सांगतो रवी, माझे इतके फ्रेंड्स आहेत पण कोणीच माझी हेल्प नव्हतं करू शकत. पण तू माझ्या मदतीला धावून आलास. यू आर माय ट्रू फ्रेंड. थँक्यू सो मच. लग्न पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की कधी आपल्या दोघांचं लग्न होतंय आणि कधी मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र खातोय.